SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। हॅपी रक्षाबंधन सगळे भाऊ बहिणींना, आणि भाऊ बहिणीचा असंच चांगला बॉन्ड राहू दे हेच विनंती करते भगवानकडे। आता मी एक मोठा कप भरून कोकोनट घेतले, म्हणजे पावडर आहे ते कोकोनटचा तयार भेटतं ना याचा बुरा खोबऱ्याचा, तो खोबऱ्याचा बुरा घेतलाय एक कप भरून, आणि अर्धा एक छोटा 3/4 कप मी हे घेतला मिल्क पावडर, ते मिक्स करून आणि मी त्याच्यात टाकलं आहे कंडेन्स मिल्क। कंडेन्स मिल्क लागता टाकायचं, जास्त नाही टाकायचं, गोड होईल तेवढंच टाकायचं, आणि पीठ असं मळलं पाहिजे तेवढंच घालायचं आहे आपल्याला। आता ह्याच्यात मी 2 प्रकारचे मनुका घेतले, काळे आणि आपले साधेवाले। अंजीर घेतले, अक्रोड घेतले, आणि काय माझ्याकडे त्या बिया होत्या टरबूजच्या 2-3 प्रकारचे, त्या टाकले, आणि हे मिक्सर करून घेतले, मी वाटून घेतले। आता आपण ते लाटून घेऊया पीठला। मी काय केले, एकच नाही बनवले, मी 2 बनवले। एकच गोळा होता, मी त्याचे 2 बनवले, मी छोटे छोटे बनवले। तुम्हाला एक पाहिजे तर एकच गोळाचा बनवू शकता, ते जरा मोठे होतील, जाडे होतील। आणि मी ह्याचे 2 करून घेतले, आणि हे बघा असे वळून घेतले, त्याच्यात तीच वाटलेली पावडर टाकली मी, आणि हा गोळा मी असा बांधून घेतला आहे। आणि ह्याच्यावर मी पेपर घेतला आहे आपला ओडीचा, तो पेपर लावला आहे, आणि ह्याच्यात मी आता याला लपटून अर्धा पाऊण तास ठेवणार फ्रीजमध्ये, म्हणजे तो व्यवस्थित सेट होऊन जाणार। तुम्ही छान मला कमेंट करता, छान बनवते, छान जेवण बनवते, माझ्या गवारची भाजीला आणि मेथीच्या भाजीला छान कमेंट आलेत, सगळ्यांचा तुमचा धन्यवाद। असेच कमेंट करत राहा, आणि असंच मला उत्सव द्या, अजून मी त्याच्या प्रयत्न करणार चांगलं बनवायचं। आता आपले हे मिठाई सट झाली आहे, आता आपण कापून घेऊया हळूहळू हातानं, जास्त जोर नाही लावायचे। बघा छान असे चिरा पडतात, थोडीशी दाबल्या जाते, कारण की त्याला आपण कंडेन्स मिल्क लावलं आहे ना, म्हणून। हे बघा असं मिठाई कापून घेऊया, साईडचं अशीन ते काढून घ्यायचं, आणि मधला भाग काढला आहे मी, साईडचा मी लाडू बनवून टाकला आहे। जेवढे छोटे मोठे पाहिजे त्या हिशोबाने काढून घ्या। आता साईडचा भाग आहे ना मी काढून घेतला आहे। हे बघा आपली मिठाई तयार झाली आहे स्पेशल रक्षाबंधनसाठी। आणि तुम्हाला माझी मिठाई आवडली असेल नक्की कमेंटमध्ये सांगा। मी असे लाडू बनवून घेतले आहे बघा, 2 ते 3 छोटे छोटे लाडू बनवले आहेत मी, त्याच्यातच ठेवून दिले।